तेजश्री नावाच्या तरुणीचं मोठ्या थाटामाटात लग्न लावून देण्यात आलं। मुलीचं आयुष्य सुखात जावं म्हणून तिच्या कुटुंबांनी लाखो रुपये खर्च केले, सोनं दिलं आणि जावयावर पूर्ण विश्वास ठेवला। मुलगा स्वतःला मोठ्या कंपनीत नोकरीला असल्याचं सांगत होता। दरमहा भरघोस कमाई असल्याचंही तो सांगत होता। त्यामुळे मुलीच्या घरच्यांनी कोणतीही शंका न घेता लग्न ठरवलं। पण लग्नानंतर काही दिवसातच सगळं चित्र बदलायला लागलं। घरात सतत वाद, पैशांची मागणी आणि मानसिक त्रास सुरू झाला। बाहेरून सुखी संसार दिसत असला तरी घराच्या चार भिंतींच्या आड काहीतरी भयंकर सुरू असल्याची चाहूल तेजश्रीच्या कुटुंबाला लागायला लागली होती। लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून पतीचं वागणं बदललं असल्याचं सांगितलं जातंय। हे लग्न प्रेमासाठी नाही, पैशांसाठी केलं असं बोलून तो सतत तिचा अपमान करत होता असा आरोप आहे। आणखी पैसे आणण्यासाठी दबाव टाकला जात होता। त्यातच त्याचे इतर महिलांशी संबंध असल्याचंही समोर आल्यानं घरातील वातावरण आणखी बिघडलं। दरम्यान एका दिवशी तेजश्रीच्या आईनं मुलीला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण अनेक कॉल करूनही प्रतिसाद मिळाला नाही। शेवटी पतीनं फोन उचलला आणि शांत आवाजात तिनं आत्महत्या केली असं सांगितले। ही बातमी ऐकताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली। मात्र जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा शरीरावरील जखमा आणि गळ्यावरील खुणा पाहून त्यांनी थेट हत्येचा संशय व्यक्त केला। पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतला असून हुंडाबळी, छळ आणि हत्येसंदर्भात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे।